अमरावती शहरात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलनिस्सारण व्यवस्था संरक्षण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे। याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी शहरातील विविध भागातील प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला। आयुक्तांनी नमुना गल्ली, अम्मा नाला, भूतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर आणि मालवीय चौक परिसरातील नाल्यांची तपासणी केली। पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेले भाग, नाल्यांची वहनक्षमता आणि स्वच्छता मोहिमेची प्रगती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, प्लास्टिक, कचरा आणि इतर अडथळे आढळून आले। या अडथळ्यांमुळे पावसाळ्याचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास अडचणी निर्माण होऊन जलबहाराची समस्या उद्भवू शकते, असे आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी स्पष्ट केले। ज्या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत तेथे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। यावेळी नागरिकांना आवाहन करताना आयुक्त वर्षा लढ्ढा म्हणाले की नाले, गटारे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे। घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल, बांधकाम साहित्य तसेच व्यावसायिक आस्थापनांचा कचरा नाल्यांमध्ये टाकल्यामुळे नाल्यांचा प्रवाह अडथळीत होतो आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या वाढतात। विशेषतः हॉकर्स, फेरीवाले, व्यावसायिक प्रतिष्ठानधारक आणि नागरिकांनी नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले। शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच अधिकाऱ्यांना संबोधित करताना आयुक्तांनी पावसाळ्यातली कामे पूर्ण करण्याचे निर्देशही दिलेत। नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे प्रभावीपणे राबविणे, कचरा टाकल्यानंतर दंडात्मक कारवाई करणे आणि नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्वच्छ नाले, सुरक्षित अमरावती हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नाल्यांमध्ये कचरा टाकणे टाळावे आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी केले आहे।